इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगा रॅलीवरून भाजपवरती आरोप झालेत। भाजपच्या कार्यालयात शासकीय सुरक्षा रक्षकांच्या बैठका झालेल्या आहेत। भाजपच्या तिरंगा रॅली करता शासकीय यंत्रणेचा वापर का? काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी मंत्री अतुल सावेंना हा सवाल केला। छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेचे कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी ते भाजपच्या दावणीला बांधले आहेत का? भाजपा पक्ष वेगळा, महानगरपालिका वेगळी, राज्य सरकार वेगळं। मग भाजप अशा पद्धतीनं त्यांची जी काही तिरंगा रॅली आहे, जो तिरंगा त्यांनी नाकारला, अशुभ म्हटलं तिरंग म्हणून, झिडकारला, त्याच्या आता स्वाभिमानाची जी रॅली ते काढत आहेत, हा नेहरूजींचा काँग्रेसचा विजय आहे तसं पाहिलं तर। पण या पक्षाच्या कार्यक्रमात शासकीय यंत्रणेचा वापर हा अँटी कॉन्स्टिट्यूशनल नाही का? कंडक्ट रूलच्या विरोधात नाही का? मग याची दखल देवेंद्र फडणवीस साहेब घेणार आहेत का? याच्यावर काय जी सजा असेल नियमाप्रमाणे ती अतुल सावेंवर करणार आहेत का? की मी मंत्री, मी पालकमंत्री, मग सगळी यंत्रणा माझ्या पक्षाची, मी पाहिजे तशी दावणीला बांधील।